नमस्कार मित्रांनो, मी गणेश आपले स्वागत करतो आपल्या शिक्षा पुस्तक या यूट्यूब चॅनलमध्ये। मराठी कम्प्युटर टायपिंग शिकण्यास आपण सुरुवात केलेलीच आहे आणि या सिरीजमधला हा पहिला सेशन आहे। आज आपण मराठी टायपिंग करण्यासाठी आपल्या कम्प्युटरमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असाव्या लागतात आणि कोणते कोणते सेटिंग्स करावे लागतात हे बघून घेणार आहोत। तर सर्वात पहिल्यांदा आपण आपल्या कम्प्युटरमध्ये ISM V6 इन्स्टॉल करणार आहोत। ISM V6 इन्स्टॉल केल्यानंतर आपण मराठी टायपिंग करण्यासाठी सुरुवात करू शकतो। त्यानंतर आपण ISM स्टार्ट कसं करायचं हे बघणार आहोत आणि ISM मध्ये सेटिंग कसे चेंज करायचे किंवा ते ISM चे सेटिंग कसे सेट करायचे हे समजून घेणार आहोत। तर आपण पहिल्यांदा ISM इन्स्टॉल कसं करायचं हे बघू। तर त्यासाठी आपण डेस्कटॉपवरती जाऊ। इथं मी ISM कॉपी करून घेतलेलं आहे। तर मी पहिल्यांदा ISM ओपन करते पहा। हे ISMचं फोल्डर आहे, हे मी डबल क्लिक करून ओपन केलं। ओपन केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सर्व फाईल्स दिसत आहेत पहा की ज्या काही ISMच्या फाईल्स आहेत त्या दिसत आहेत। याच्यामधून आपल्याला ही सेटअपची फाईल दिसत आहे, setup.exe ही फाईल आपल्याला रन करायची आहे। तर ही फाईल आपल्याला इन्स्टॉल करण्यासाठी या फाईलवरती आपण डबल क्लिक करू। डबल क्लिक केल्यानंतर आता इन्स्टॉलेशनची प्रोसेस ही सुरू झालेली आहे। इथं आपल्याला व्हर्जन दिसत आहे पहा 6.2। इथं आपण क्लोज ऑल ॲप्लिकेशनचा मेसेज आलेला आहे, आपण येस बटनवरती क्लिक करू म्हणजे इन्स्टॉलेशन प्रोसेस आपली कंटिन्यू होईल। त्यानंतर नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे। नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला लायसन ॲग्रीमेंट दिलेला आहे, तर ते ॲग्री असेल तर त्यासाठी आपण येस बटनवरती क्लिक करणार आहोत। क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला युजर नेम विचारत आहे, तर इथं आपण युजर नेम टाईप करणार आहोत। जे काही कम्प्युटरचं नेम असेल ते तुम्ही इथं टाईप करू शकता। तर मी इथं साई टाईप करते आणि कंपनी नेमच्या ठिकाणी मी श्री साई असं टाईप करते। जे काय असेल तुमच्या कंपनीचं नाव तुम्ही तिथं टाईप करू शकता आणि त्यानंतर नेक्स्ट बटनवरती आपल्याला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर इन्स्टॉलेशनची प्रोसेस सुरू झालेली आहे पहा। तर इथं आपण नेक्स्ट बटनवरती क्लिक करू आणि पुन्हा नेक्स्टवरती क्लिक करू। हे पहा इन्स्टॉलेशन प्रोसेस चालू झालेली आहे। आता जे आपण सॉफ्टवेअर वापरत आहे ISM V6 व्हर्जन 6.2 हे विंडोज 7 या ऑपरेटिंग सिस्टीमसाठी आहे। तर तुमच्या कम्प्युटरमध्ये विंडोज 7 ऑपरेटिंग सिस्टीम असेल तर व्हर्जन 6.2 हे तुम्ही इन्स्टॉल करणं गरजेचं आहे। हे पहा ही प्रोसेस चालू आहे। ही प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर आपलं ISM हे इन्स्टॉल झालेलं दिसेल। हे पहा ISM V6 इन्स्टॉल सक्सेसफुली असा मेसेज आलेला आहे। आपण याच्यावरती क्लिक करू। क्लिक केल्यानंतर आपलं इन्स्टॉलेशन कंप्लीट झाले। आपण ही टेक्स्ट फाईल क्लोज करू। रजिस्ट्रेशन फॉर्म आलेला आहे, तो आता आपल्याला भरायचा नाही आहे, तर त्यासाठी आपण कॅन्सल बटनवरती क्लिक करू। कॅन्सल केल्यानंतर आपल्याला इथं इन्स्टॉलेशन शील्ड विजार्ड कंप्लीटेडचा मेसेज आलेला आहे। याच्यामध्ये तुम्हाला जर कम्प्युटर रिस्टार्ट करून घ्यायचा असेल तर तुम्ही येस आय वॉन्ट टू रिस्टार्ट माय कम्प्युटर नाऊ हा टिक मार्क केलेला आहे बघा पॉईंट। फिनिशवरती क्लिक केला तर कम्प्युटर तुमचा रिस्टार्ट होईल, पण आत्ता आपण रिस्टार्ट नाही करणार आहोत। तर त्यासाठी नो आय विल रिस्टार्ट माय कम्प्युटर लेटर या ऑप्शनला आपण टिक मार्क करणार आहोत आणि फिनिश बटनवरती क्लिक करणार आहोत। हे पहा आपलं ISM हे इन्स्टॉल झालेलं आहे। चेक करण्यासाठी आपण हे क्लोज करू। स्टार्ट बटनवरती क्लिक करू। क्लिक केल्यानंतर इथं आपण ISM इथं आलेलं दिसत आहे पहा ISM V6। तुम्ही इथं टाईप करून सुद्धा ISM ओपन करू शकता। आता ISM चे सेटिंग कसे करायचे ते बघू। तर त्यासाठी ISM वरती क्लिक करू। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक विंडो ओपन झालेली आहे पहा। याच्यामध्ये आपल्याला काही सेटिंग करायचे आहेत। तर आपण कम्प्युटर टायपिंगची जी एक्झाम होते GCC TBCची त्याच्यासाठी आपल्याला काही सेटिंग्स करावे लागतात। त्या एक्झामसाठी जे सेटिंग असतात ते आपण करणार आहोत।
तर बघा इथं आपल्याला टाईप रायटर हा ऑप्शन दिलेला आहे, /कस्टम असा ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून आपण टाईप रायटर सिलेक्ट करणार आहोत. टाईप रायटर कीबोर्ड 2 दिलेले आहेत, रेमिंग्टन आणि टाईप रायटर. तर याच्यामधून आपण रेमिंग्टन मराठी हा कीबोर्ड सिलेक्ट करणार आहोत आणि ओके बटनवरती क्लिक करणार आहोत. GCC TBCच्या ज्या एक्झाम्स होतात त्याच्यासाठी रेमिंग्टन हा कीबोर्ड वापरला जातो, तर त्यामुळे आपण त्या पद्धतीचाच कीबोर्ड सेट करून प्रॅक्टिस करणार आहोत. ही स्टेप आपल्याला फक्त एकदाच करायची आहे. आपण इन्स्टॉलेशन केल्यानंतरच एकदाच फक्त आपल्याला हे सेटिंग करायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला मराठीमध्ये टाईप होतं की नाही हे बघण्यासाठी ही विंडो आपल्याला मिनिमाइज करायची आहे, क्लोज करायची नाही आहे, मिनिमाइज करायची आहे. मिनिमाइज केल्यानंतर इथं आपल्याला नॅव्हिगेशनमध्ये ISM ऑन आहे हे दिसत आहे पहा, ISM V6 अनेबल्ड म्हणून. आता ISM चालू केल्यानंतर याच्यामध्ये जर तुम्हाला काही सेटिंग पुन्हा चेंज करायची असतील तर तुम्ही नोटिफिकेशनमध्ये जाऊन त्या आयकॉनवरती राईट क्लिक करायचं आणि ओपन ISM या बटनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर पुन्हा ISM ओपन झालेलं आहे पहा. इथं आपल्याला स्विच की ऑप्शन एक दिसत आहे पहा. कोणती की तुम्ही वापरणार आहात, तर इथं आपण स्क्रोल लॉक की ही वापरतोय, तर स्क्रोल लॉक कीवरती आपण क्लिक करणार आहे. जेव्हा तुम्ही स्क्रोल लॉक की ऑन कराल तेव्हा तुम्हाला मराठी टाईप झालेलं दिसणार आहे. तर त्यासाठी आपण स्क्रोल लॉक की वापरू. हे मिनिमाइज करू आपण आणि आता वर्डपॅड ओपन करू. आपण टाईप करण्यासाठी आपण वर्डपॅड वापरणार आहोत, तर वर्डपॅड ओपन करू. हे पहा मी वर्डपॅड ओपन केलेलं आहे. इथं मी थोडीशी फॉन्ट साईज वाढवते आणि इथं आपण काही शब्द टाईप करू. जसं की आपण लेसन टाईप केला. आता इथे इंग्लिश टाईप होत आहे पहा, याचा अर्थ कीबोर्ड सेट नाही आहे. आपण स्क्रोल लॉक बटन ऑन करू आणि टाईप करू. हे पहा अनुस्वार, मात्रा, क, पहिली वेलांटी हो, दुसरी वेलांटी हो, श, य, स, काना, र, काना. तर अशा पद्धतीनं मराठीमध्ये टाईप होत आहे. जे काही अक्षरं तुम्ही टाईप कराल ती सगळी मराठीमध्ये टाईप होतील. आता जर तुम्हाला इंग्लिश हवं असेल मध्येच तर तुम्ही स्क्रोल लॉक की ऑफ करा. कीबोर्डवरून स्क्रोल लॉक बटन ऑन आहे ते ऑफ करायचं आहे आणि मग पुन्हा टाईप करायचं होतं, तर इंग्लिश टाईप व्हायला चालू होईल. इथं तुम्हाला कोणताही फॉन्ट बदलायची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही स्क्रोल लॉक बटन ऑन केल्यानंतर ते मराठीमध्ये टाईप होणार आहे. पुन्हा मराठी हवं असेल तर स्क्रोल लॉक की ऑन करा आणि पुन्हा तुम्ही मराठी टाईप करू शकता. हे पहा अशा पद्धतीनं तुम्हाला मराठी टायपिंग करता येतं. मध्येच इंग्लिश हवं असेल तर त्यासाठी तुम्ही स्क्रोल लॉक की ऑफ करा आणि इंग्लिश टाईप करा. मराठी पाहिजे असेल पुन्हा स्क्रोल लॉक की ऑन करा आणि मराठीमध्ये टाईप करा. तर आपण ISMचं सेटिंग कसं करायचं आणि मराठीमध्ये टाईप कसं करायचं हे बघितलेलं आहे. धन्यवाद. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. पुढच्या वेळी परत भेटूया नवीन माहितीसह. धन्यवाद.